हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल हॅपी जर्नी ब्लॉग. तर आम्ही आलेलो आहोत सिंहगड एक्सप्लोअर करण्यासाठी आणि हा आहे व्हिडिओचा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट अगोदर टाकलेला आहे, तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आता आपण पुढे जाऊया. गडावर काय काय आपल्याला अजून बघायला मिळते नवीन गोष्टी, तर तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप पाऊस आहे, धुकं सुद्धा खूप जास्त आहे, हवा सुद्धा खूप जास्त आहे. तरीही मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये काही गोष्टी दाखवण्याचा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला आपण पुढे जाऊया आता. आणि हे बघा, असं समोर बघा किती जास्त धुकं आहे, पूर्ण सफेद दिसतंय. समोरचं जे दृश्य आहे ते काहीही दिसत नाही आपल्याला. आणि हवा सुद्धा खूप जास्त आहे, तुम्हाला दिसत असेल. गवत वगैरे खूप जास्त हलतंय आणि हवा जास्त असल्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी सुद्धा नीट काढू शकले नाही मी. हे बघा समोर कसं आहे, छान हिरवगार थंडगार हवा अशी चालू आहे आणि शांत वाटतंय. बघा असं आहे. आम्ही बराच वेळ थांबलो होतो गडावरती, धुकं सरण्याची वाट बघत होतो, पण तसं काही झालं नाही. म्हणून आम्हाला शॉर्टकट मध्ये व्हिडिओ काढावा लागला. आणि बघा आता आपण पुढे वरती आलेलो आहे. इथे सुद्धा काही पॉइंट्स आहेत, समोर बघा आपल्याला दिसतात. मी दाखवते तुम्हाला त्यांची नावं. तर चला आपण बघूया. इथे सुद्धा आणि छोटे छोटे तलाव आहेत गडावरती. मला वाटतं 4-5 तरी आहेत असे तलाव. अशा वाटा सुद्धा केलेल्या आहेत, छानपैकी आपण फिरू शकतो. हे बघा किती छान वाटतंय. तर इथे बघा, हे असं पॉइंट दिलेले आहे, पॉइंटचे नाव दिलेले आहेत आणि इकडे हे पॉइंट आहेत. तर आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या बाजूने, इथे महाराज राजाराम यांची समाधी आहे. तर जाऊया आपण तिकडे. आणि गडावर चालताना खूप सांभाळून चालावं लागतं. हे बस असं झालेलं आहे, चिखल घसरण्याची शक्यता असते, त्यामुळे सांभाळून चला. इथे सुद्धा एक तलाव आहे, विहीर आहे ही, पुरातन कालीन विहीर आहे, असं पाण्याने भरलेली पूर्ण. मला वाटते खूप खोल असू शकते, अंदाज वाटतो आपल्याला पाणी बघून. तर अशा प्रकारे इथे गडावर राजारामजी यांची समाधी आहे. आणि इथे बघा, इथे विहीर आहे ना, ही खूप भयानक दिसते आपल्याला वरतून बघितल्यानंतर. आम्ही आता चाललोय समाधी स्थळ बघण्यासाठी. तर हे बघा, अशा गुफा आहेत गडावरती आणि तिथे पाणी साचलेलं आहे. हे बघा पूर्ण ग्रीन ग्रीन झालेलं आहे, हे पाणी आहे. असं उन्हाळ्यामध्ये काही माहिती नाही आपल्याला, आपण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ काढू शकतो. तर बघू आपण परत एकदा येऊ उन्हाळ्यामध्ये. आणि इथे आहे समाधी राजाराम महाराजांची. हे बघा असं, आणि इथे असं पूर्ण पटांगण आहे. इथे आपल्याला असं काही बघायला मिळालं नाही, तेवढं सोडलं तर. अशा प्रकारे आपण गड एक्सप्लोअर केलेला आहे. आणि धुकं अजून पण बऱ्यापैकी आहे. तर आपण आता परत जाऊया गडाच्या खाली. इकडे एक स्टॅच्यू आहे, तर तुम्हाला मी दाखवते. इतिहासकालीन त्याचं खूप महत्व आहे आणि गडावर त्यांच्याच नावाने एक नाव पडलेलं आहे, सिंहगड असं.
तर हे बघा इथे सुद्धा एक स्टोरेज रूम आहे. आय होप सो. तर आम्ही आलेलो होतो, पूर्ण शांतता होती आणि लॉक होतं, त्यामुळे आम्ही दाखवू शकलो नाही. हे बघा असं. पण इथलं जे लोकेशन होतं ना, खूप शांत होतं आणि खूप सुंदर असं होतं. मध्ये आम्ही बघितलं पण काही दिसलं नाही आम्हाला. आणि हे बघा, ही आहे महत्वाची जागा. जेव्हा नरवीर तानाजी मालुसरे हे यांनी युद्धामध्ये त्यांचा हात गमावला, तर ती ही जागा आहे. इथे त्यांचा हात सुद्धा दिलेला आहे. हे बघा समोर. इथे त्यांनी त्यांचा हात गमावला होता आणि युद्ध लढत असताना त्यांनी त्यांच्या हाताला त्यांचा फेटा गुंडाळून आणि युद्ध थांबवलं नाही, चालूच ठेवलं. तर अशा प्रकारे आहे हे. आणि हे असे महत्वाचे पॉइंट आपल्याला माहिती पाहिजे गड एक्सप्लोर करताना. तर चला आपण आता खाली जाऊया आणि असं इकडनं आपण आता सरळ गडाच्या पायथ्याशी जाऊया. तर अजून सुद्धा खूप धुकं आहे आणि पाऊस सुद्धा खूप चालू आहे, बारीक बारीक असा कंटिन्यू. तर